शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आलोय मल्हारवाडी तालुका राऊरी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी. आपण आज ज्या शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये ते शेतकरी आपल्या बरोबर आणि त्यांनी यावर्षी साईश ॲग्रोचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरलेले, त्याचबरोबर थोडंसं केमिकलची पण जोड दिलेली आहे आपण त्याला. तर आपण त्यांचा परिचय करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमचं येथील नाव आणि पत्ता सांगा. गणेश एकनाथ जाधव, मल्हारवाडी तालुका राऊरी जिल्हा अहमदनगर. आता हा किती तुमच्या डाळिंबाची किती झाड आहे? सगळी 650. 650 झाडांचा प्लॉट आहे. किती वर्षाला आहे? हा, आता तिसऱ्या वर्षात. तिसऱ्या वर्षाला आहे. हा. तर तुम्ही यावर्षी थोडंसं ऑर्गॅनिकची ट्रीटमेंट केली याला. हा, तुम्ही आपलं अमृत गोल्ड, ग्रीन गोल्ड, साईज गोल्ड प्लस असे प्रोडक्ट तुम्ही वापरले, सॉईल गोल्ड. वापरली. त्याच्यापासून तुम्हाला काय बदल वाटले नेमकी? चांगल्यापैकी रिझल्ट आहे ना. रिझल्ट चांगले. हा. त्याचबरोबर आपण थोडीशी याला रासायनिकची पण जोड दिलेली, बरोबर आहे. अजून. आणि याच्यात तुम्ही आंतरपीक म्हणून संत्री पण लावलेली. हा. म्हणजे हा पहिलाच प्रयोग मी बघतोय डाळिंबामध्ये संत्री. हा, पहिलं संत्रा लावलं, हम्म. नंतर मग म्हणलं अंतर पीक करावं, काय अंतर जादा वाटल्यावर हम्म. आम्ही लावले डाळिंब. बर. बरोबर ते एकाडे एक झाड झालं. याकडे एक झाड हा, लावलं. आणि या अंतर दोन्ही किती success झालं. डाळिंबाचं? 12x12 डाळिंब आलं आणि 12x12 संत्रा द्या. म्हणजे अंतर तुम्ही त्यावेळेस मॅच करून घेतलं. हा. 12x12 वर. हा. आता मालाची डाळिंबाची क्वालिटी पाहिली तर माल झाकलेला आहे पाण्यामध्ये सगळं. हा. आणि थोडं जवळ आहे. मालाची क्वालिटी चांगली, बरोबर आहे. हा. प्लस डबल उत्पन्न आहे संत्रा आणि डाळिंब हा. दोन्ही पण चालू आहे. आता सध्या काय रेट चालू आहे संत्र्याला? संत्रा इथं तर 3000 रुपये कॅरेट. 3000 रुपये कॅरेट आणि डाळिंब 3000 रुपये कॅरेटच हा. विकते. म्हणजे बरोबर सांगाड बसली, डबल उत्पन्न. डबल उत्पन्न झालं. बरोबर आहे. हा. म्हणजे हा प्रयोग तुम्ही सक्सेस केलाय. सक्सेस झाला. दोन्ही पिकं एकत्र सक्सेस. तुम्ही कुठं पाहिलं होते? हे तसं वाळकीला संत्र्याच्या रोपाला गेल्यावर तिथं पीक पाहिलं होतं आपण. वाळकी कोणती? आपले नगरजवळ. अहमदनगर जवळ. हा. तर तिथं आहे ना, एका झाडावर 5 कॅरेट माल पाहिला. हा. डायरेक्ट त्यांना म्हणलं आम्हाला रोपं द्या. बर. म्हणजे तुम्ही तिथला प्रयोग पाहून इकडे हा, लावले. तिथं माल लाईव्ह माल पाहून आलतो ना झाड. मला सक्सेस झाले, बरोबर आहे. हा, आज झाडावर सेटिंग किती असेल संत्र्याची? संत्रा संत्रा काय 300-400 तर सहज. 400-500 सेटिंग हा, हा, असते, हा. बरोबर आहे. संत्र्या शेटिंगला घर. आणि तुम्ही डाळिंबा बरोबर पानगळ केली आहे. हा, डाळिंबा बरोबर आहे. तसं संत्र्याला पानगळीची गरज येत नाही. नाही. नॅचरली पानगळ होती, पण हा. तुम्ही डाळिंबा बरोबर पानगळ करून हा बार पकडलाय, हा, बरोबर आहे. त्यामुळं माल जादा धरला. माल जास्त सेट झालाय. दुसरी गोष्ट, मालाची क्वालिटी चांगली. म्हणजे प्रत्येक झाड असं कमी जास्त नाही, एकसारखं आहे. एकसारखं माल लागला. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे तुमचं डाळिंबाचं पानगळ कधीची होती? डाळिंबाची पानगळ डिसेंबरच्या आसपास अशी. डिसेंबरच्या आसपास होती. म्हणजे पूर्ण उन्हाळ्यातून प्लॉट गेलाय. हा, थंडी, उन्हाळा, पाऊस हा. या तिन्ही ऋतूमधून प्लॉट चाललाय. हा. बरोबर आहे. तर उन्हाळ्यामध्ये आता इथं डोंगर आहे, आजूबाजू सगळं डोंगर आहे. हा. या डोंगराच्या काठाला सगळं टेम्परेचर जास्त राहतं इथं. हा. पण तुमच्या फळावर कुठं सनबर्निंग नाही, काही नाही. नाही नाही नाही, संत्रा आणि ते उष्णतेची वाफ आहे ना, हा. ती अशी कंट्रोल झाली ना मग. कंट्रोल केली. हा, बरोबर संत्र्याला आहे. पाला जादा आहे ना. संत्र्याला पाला जास्त आहे, हा. त्याच्यामुळं कंट्रोल राहिलं. हा. डाळिंबाला सावली झाली. हा. आता हे बघा, पानं कमी एवढे फळ याला, हा. या काडीला पानं. ठीक आहे. घडची घडच आहे. द्राक्षापेक्षा भयानक. द्राक्षापेक्षा द्राक्षापेक्षा जबरी. जबरदस्त. म्हणजे हे समीकरण तुम्ही कसं जुळवलं एकंदरीत? दोन्ही पिकं आहे ना, आंतरपीक काय करावं संत्र्यात म्हणून असं वाटलं बा चला दुसरं मस्तींदा हे काढ आणि ते लाव करण्यापेक्षा, मेहनत करण्यापेक्षा दोन्ही पिकं बिगर मेहनतीचे डाळिंब आणि संत्रा एकत्र चालतो काय अशी आयडिया केली. पण जमला प्रयोग. हा. बरोबर. हा. सक्सेस झालं. आणि डाळिंबाची क्वालिटी पण मस्त आली नाही? हा. क्वालिटी चांगली. क्वालिटी चांगली आहे. पुढे सनबर्निंग नाही, काही नाही नाही. आता तुमचं मार्केटला माल चालू आहे, बरोबर आहे. हा. आज पहिला थोडा केलाय. हा. ठीक आहे. मोठं बोल. दिलेल्या माहितीबद्दल तुमचे धन्यवाद. बरोबर.